सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, जसं मला सगळ्यांना माहिती आहे की काल आपली कॅपराऊंडची अलॉटमेंट डिक्लेअर झाली. आता जेव्हा आपली अलॉटमेंट डिक्लेअर झाली तेव्हापासून काही मुलांचे प्रश्न यायला लागले की दादा जे पण कॉलेज मला आता ह्या राऊंडमध्ये मिळालंय त्याच कॉलेजमध्ये मला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे, त्याच कॉलेजमध्ये मला फ्रीज करून टाकायचं आहे. आता जर मी ह्याचे सेल्फ फ्रीज करत असेल तर मला कॉलेजमध्ये रिपोर्ट करावं लागतं. तर कॉलेजमध्ये रिपोर्ट करताना म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करताना मला काय काय प्रोसेस करावी लागते, कॉलेजमध्ये गेल्यानंतर कोणते डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतात, डॉक्युमेंटसोबत अजून काही फॉर्म वगैरे तिकडे गेल्यावर फिल करायला लागतो का, असे भरपूर काही प्रश्न आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की जर तुम्ही आता जे पण तुम्हाला कॉलेज कॅपराऊंडमध्ये मिळालेलं आहे, जर तुम्ही त्याच कॉलेजमध्ये फ्रीज करणार असाल म्हणजे तुम्ही सेल्फ फ्रीज करणार असाल किंवा तुमचं ऑटो फ्रीज झालं असेल तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागते, कोणते कोणते डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात, त्यासोबत अजून तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. सो त्यामुळे ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला पूर्ण अजून गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. आता तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन कंप्लीट झालं आहे बट त्याच्यानंतर अजून स्पॉट राऊंड वगैरे अजून बाकी आहेत, तर त्या रिगार्डिंग पण मी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे. त्यासोबत इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज लाईफमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, अजून भरपूर म्हणजे इंजिनिअरिंगच्या रिलेटेड अजून काही व्हिडिओज मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सो त्यामुळे मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. सगळ्यात पहिले तुम्हाला कॉलेज रिपोर्टिंग करायचं असेल तर त्यासाठी सीड्स त्यांनी आपल्याला एक टाइम पिरियड प्रोव्हाइड केला आहे. तुम्हाला सीड्स त्यांनी 3 दिवस दिलेले आहेत, 12 ऑगस्टपासून ते 14 ऑगस्टपर्यंत हे तुम्हाला 3 दिवस दिले आहेत. ह्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला ज्या पण कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन डन करावं लागेल, म्हणजे तिकडे तुम्हाला रिपोर्ट करावं लागेल, तिकडे तुम्हाला काही डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करावे लागतील. तर ह्या 3 दिवसांमध्येच तुम्हाला हे सगळी प्रोसेस करायची आहे. जर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करणार असाल कॅपराऊंड 3 मध्ये तर तुम्हाला कॉलेज रिपोर्ट करायची गरज नाही आहे. जेव्हा तुम्हाला कॅपराऊंड 3 मध्ये कॉलेज अलॉट होईल, कॅपराऊंड 3 नंतर जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये फ्रीज करायचं असेल त्याच्यानंतर पण तुम्हाला 3 दिवस दिलेले असतात. मी प्रत्येक कॅपराऊंड नंतर ते 3 दिवस मेन्शन करतोय, ते तुम्हाला डेट्स मेन्शन करतोय म्हणजे कोणत्या डेट्सला तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्ट करायचा आहे. आता जर तुम्हाला कॅपराऊंड 2 मध्येच अलॉटमेंट मिळाली असेल तर तुम्हाला 12 ऑगस्टपासून ते 14 ऑगस्टपर्यंत ह्या 3 दिवसांमध्येच तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. आता हे तुम्हाला समजलं. आता रिपोर्टिंग करताना तुम्हाला काय काय घेऊन जायचं. सगळ्यात पहिले तुमचे जेवढे पण ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजमध्ये घेऊन जायचे आहेत ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी. आता हे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत हे कॉलेजवाले स्वतःकडे ठेवून देतात. तुम्हाला हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला सबमिट करावे लागतात. सगळ्यात पहिले कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे तर बघा, जे पण डॉक्युमेंट्स तुम्ही कॅपराऊंडचे ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्ही अपलोड केले होते, तुम्हाला आठवतंय की तुम्ही कॅपराऊंडचा ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्ही काही डॉक्युमेंट्स अपलोड केले होते, मग ते डॉक्युमेंट तुम्ही व्हेरीफाय केले होते. काही मुलांनी ई व्हेरिफिकेशन केलं होतं, काही मुलांनी ऑफलाईन व्हेरिफिकेशन म्हणजे फिजिकल स्क्रुटिनी केलं होतं. सो त्यावेळी जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले होते ना ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करायचे आहेत. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमधनं बिलॉंग करत असाल म्हणजे जर तुम्ही OBC, SC ST, VJNT अशा कुठल्याही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुमच्या कॅटेगरीचे जेवढे पण ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत हेच तुम्हाला सबमिट करायचे आहेत. लक्षात घ्या की कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना ते कॉलेजवाले तुमच्याकडनं रिसिप्ट ॲक्सेप्ट करणार नाहीत. तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटच तिकडे तुम्हाला सबमिट करावे लागतील, कॉलेजवाले रिसिप्ट घेणार नाहीत. सो तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. आता कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत तर ह्या सगळ्या डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेली आहे. जसं की मार्कशीट झालं, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, जर तुम्ही TFWSला किंवा EWS वगैरेला अप्लाय केला असेल तर इन्कम सर्टिफिकेट पण तुम्हाला लागणार आहे. नंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, परत त्याच्यानंतर आधार कार्ड. आता बघा, आधार कार्डची तुम्हाला झेरॉक्स लागणार आहे. इकडे तुम्हाला ओरिजिनल आधार कार्ड सबमिट नाही करावं लागत पण आधार कार्डची तुम्हाला झेरॉक्स लागणार आहे. त्याच्यानंतर रेशन कार्डची पण तुम्ही झेरॉक्स काढून घ्या, रेशन कार्डची पण तुम्हाला झेरॉक्स लागणार आहे. त्याच्यानंतर EWS सर्टिफिकेट, जर तुम्ही EWSमधून अप्लाय केलं असेल तर हे तुम्हाला EWS सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट. आता जर तुम्ही गॅप घेतला असेल आणि जर तुम्ही आता गॅप सर्टिफिकेट अजून काढलं नसेल तर तुम्ही ते काढून घ्या. तर त्याच्यामुळे हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला कॉलेजमध्ये घेऊन जायचे. आता हे झाले तुमचे रेग्युलर डॉक्युमेंट. आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून पण काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला घेऊन जायचे. कोणते एक्स्ट्रा डॉक्युमेंट आहेत? सगळ्यात पहिले आहे तुमच्या सीडचं स्कोर कार्ड. तुमच्या सीडचे जे पण स्कोर कार्ड आहे हे तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर JEEचे स्कोर कार्ड, तुम्ही जर JEEची एक्झाम दिली असेल तर ते तुम्हाला स्कोर कार्ड घेऊन जायचं आहे. जर तुम्ही नीटची एक्झाम दिली असेल तर नीटचं पण तुम्हाला स्कोर कार्ड घेऊन जायचं आहे. तर ज्या पण एंट्रन्स एक्झामची तुम्ही म्हणजे एक्झाम दिली असेल, जी पण एंट्रन्स एक्झाम तुम्ही अप्लाय केलं असेल कॅपराऊंडमध्ये तर त्याचे तुम्हाला स्कोर कार्ड घेऊन जायचे. त्याच्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर घेऊन जायचं. आता हे अलॉटमेंट लेटर म्हणजे काय तर लक्षात घ्या की जिथे तुम्ही तुमचं कॉलेज अलॉटमेंट स्टेटस चेक करता ना
तेच तुमचं अलॉटमेंट लेटर असतं. आता जर तुम्हाला हे डाउनलोड करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला याच्या सीईडी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस कॅपराउंड 2 किंवा ज्या पण कॅपराउंडचे स्टेटस असेल तर ते तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. तिकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर तिकडे ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यावर तुमच्यासमोर जो तुमचा डाटा येतो, तुमचा कुठलं कॉलेज मिळालं आहे हा जो तुमचा डाटा येतो तेच तुमचं कॉलेज अलॉटमेंट लेटर आहे. तिकडे खाली तुम्हाला एक प्रिंटचं ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही त्या अलॉटमेंट लेटरची एक PDF क्रिएट करून घ्या आणि त्याची तुम्ही प्रिंट काढून घ्या, कारण की हे पण तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करावं लागतं. त्याच्यानंतर रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट. आता रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही सेल्फ फ्रीज केल्यानंतर जे तुमच्या समोर जी PDF येते त्यालाच आपण बोलतो रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट. त्याच्याकडे सगळं लिहून दिलेलं असतं की तुम्ही सेल्फ फ्रीज केलेलं आहे, तुम्ही ॲडमिशन तुमचं कन्फर्म केलेलं आहे, कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म केलं आहे, कुठली ब्रांच तुम्ही घेतली आहेत, म्हणजे कुठले तुम्ही ॲडमिशन कन्फर्म केले आहेत कुठल्या ब्रांचमध्ये, तर हे सगळे डिटेल्स त्याच्यावरती दिलेले असतात. तर हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, त्याची तुम्हाला प्रिंटसुद्धा काढायची आहे, कारण की हे सुद्धा आपल्याला कॉलेजमध्ये सबमिट करावं लागतं. त्याच्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म, तुम्ही कॅपराउंडमध्ये जो पण फॉर्म भरलेला आहे तर तो तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट करून घेऊन जायचा आहे. आणि वर्जन तुम्ही लक्षात घ्या, कारण की वेगवेगळे वर्जन नंबर आहेत. काही मुलांचा वर्जन नंबर 1 आहे, वर्जन नंबर 2 आहे, वर्जन नंबर 3 आहे. सो जे पण लेटेस्ट वर्जन आहे, जसे की जर तुमचे 3 वर्जन असतील, सो वर्जन नंबर 3 हा तुमचा लेटेस्ट वर्जन आहे, तर त्या वर्जनचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून तुम्हाला कॉलेजमध्ये घेऊन जायचं आहे. सो हे सगळे फॉर्म तुम्हाला घेऊन जायचे आहेत, हे एक्स्ट्रा फॉर्म आहेत. त्याच्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ, तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ घेऊन जायचा आहे. एकच फोटो घेऊन जाऊ नका, 4-5 फोटो घेऊन जा, कारण की कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा काही तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे फिलअप करावे लागतात. कॉलेज लेवलवर ते ॲप्लिकेशन फॉर्म असतात तर ते तुम्हाला फिलअप करावे लागतात. तिकडे तुम्हाला फोटो पण तिकडे अटॅच करावा लागतो. सो तुमचे 4 ते 5 फोटो तुम्ही घेऊन जा. त्याच्यासोबत तुमच्या पॅरेंट्सचे पण फोटो तुम्ही घेऊन जा, कारण की तुमच्या पॅरेंटचे पण फोटो त्या फॉर्मवरती तुम्हाला अटॅच करावे लागू शकतात. सो 4-5 फोटो तुम्ही पॅरेंट्सचे पण घेऊन जाऊ शकता. एवढे जास्त फोटो लागणार नाहीत, बट एक बॅकअपसाठी आपल्याकडे जास्त फोटो असले पाहिजे, तर हे तुम्ही पासपोर्ट साईज फोटो घेऊन जाऊ शकता. आता हे थोडा रिसेंट फोटोज पाहिजे की लास्ट इयरचा असला तरी चालेल, असं काही कंपल्शन दिलेलं नाही आहे. त्या फोटोमध्ये बघितल्यानंतर तुमचा चेहरा आणि आत्ताचा तुमचा चेहरा हा मॅच होत असेल तर तो फोटो चालेल. ठीक आहे. सो तुमचा पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला घेऊन जायचा आहे, एकच नाही बट 4 ते 5 फोटोग्राफ तुम्हाला घेऊन जायचे. आता जे पण मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले तर ह्या सगळ्या डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता एक तुम्ही लक्षात घ्या की ह्या इकडे मी जे पण तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले हे सगळे तुम्हाला ओरिजिनल कॅरी करायचे आहेत, म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत. काही डॉक्युमेंटचे इथे मी झेरॉक्स दिले आहेत, त्या डॉक्युमेंटची झेरॉक्स असेल तरी पण चालेल, जसं की तुमचं आधार कार्ड वगैरे. बट बाकीचे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे तुम्हाला ओरिजिनल कॅरी करायचे आहेत. आता हे मी तुम्हाला ओरिजिनल का सांगतोय, कारण की हे जे डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करावे लागतात. कॉलेजमध्ये सबमिट करावे लागतात म्हणजेच काय की आता जेव्हा तुमचं ॲडमिशन होईल तर कॉलेजवाले काय करतील की हे जेवढे पण तुमचे व्हॅलिड डॉक्युमेंट आहेत, ओरिजिनल डॉक्युमेंट, हे स्वतःकडे ठेवून देतील. आणि जेव्हा तुमच्या कॉलेजचे 4 वर्ष कंप्लीट होतील, 4 इयर्स कंप्लीट होतील, त्याच्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट तुम्हाला परत देण्यात येतील. सो त्याच्यामुळे जेवढे पण तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत तर ह्या डॉक्युमेंटची एकदा तुम्ही स्कॅन कॉपीज वगैरे काढून ठेवा, डिजी लॉकर वगैरेमध्ये सेव्ह करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला इन फ्युचरमध्ये जर काही डॉक्युमेंटची गरज असेल तर हे तुम्ही डिजी लॉकरमधनं काढून घेऊ शकता, कारण की हे जेवढे पण डॉक्युमेंट आहेत हे सगळे तुमच्या कॉलेजमध्ये सबमिट असणार आहेत. बरं, आता हे सगळे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट कॅरी करायचेच आहेत, बट त्याच्यासोबत ह्याची झेरॉक्ससुद्धा कॅरी करायचे, म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस झेरॉक्स हे तुम्हाला कॅरी करायचे. आता प्रत्येक डॉक्युमेंटची एक झेरॉक्स चालणार नाही आहे. मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक डॉक्युमेंटची 5 ते 6 झेरॉक्स तुम्ही घेऊन जा. हे का सांगतोय, कारण की लक्षात घ्या की कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करावे लागतातच, प्लस त्यासोबत तुम्हाला काही झेरॉक्ससुद्धा तिकडे सबमिट करावे लागतात. आता हे जे तुम्ही झेरॉक्स घेऊन जाल तर डॉक्युमेंटच्या झेरॉक्सचा एक सेट बनवा. आता सेट बनवा म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल हे काही कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट्स आहेत. आता हे डॉक्युमेंट कसे अटॅच केले आहेत ह्याचा एक मी सेट बनवला आहे. हा सेट कसा बनवला आहे, जसं की हे तुम्ही सगळ्यात पहिले कॅन्डिडेटचा स्कोर कार्ड अटॅच केलं आहे, सीईडचा स्कोर कार्ड, त्याच्यानंतर त्याचे 12वीची मार्कशीट अटॅच केली आहे, त्याच्यानंतर 10वीची मार्कशीट अटॅच केली आहे, त्याच्यानंतर त्याचं लिव्हिंग सर्टिफिकेट, त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, त्याचं कॅटेगरी सर्टिफिकेट, हे काही सर्टिफिकेट्स ह्या ते अटॅच केले. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा मी ह्या ते अटॅच केलेला आहे. सो ह्या इथे जसं ह्या इथे डॉक्युमेंटच्या झेरॉक्सचा सेट बनवला आहे तसं तुम्हाला असे 4 ते 5 सेट तुम्हाला घेऊन जायचे आहेत. आणि हे तुम्ही घरूनच बनवून घेऊन जा, कारण की कॉलेजमध्ये गेल्यानंतर ना खूप घाई गडबड असते,
तिकडे कोण काही तुम्हाला असिस्ट करायला पण नसतं, कारण की प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कामामध्ये बिझी असतो. तिथे तुम्हाला नीट कोण गाईड सुद्धा करणार नाही, तुम्हाला त्याचे सगळं स्वतः सुद्धा करावं लागेल. तर त्यामुळे घरूनच हे सगळे सेट घेऊन जा. तुमच्यासोबत स्टॅपलर घेऊन जा, पंचिंग मशीन घेऊन जा, परत गम पण घेऊन जा तुमच्यासोबत, कारण की तिकडे तुम्हाला फोटो वगैरे अटॅच करावे लागतील. तर त्या तिकडे तुमच्याकडे स्वतःचे सगळं गम स्टॅपलर वगैरे असलं पाहिजे. सो हे सगळे तुम्हाला झेरॉक्सचे सेट बनवून घ्यायचे, जसं दाखवलं असं तुम्हाला झेरॉक्सचा सेट बनवून घेऊन जायचं. आता हे तुम्ही तिकडे गेल्यानंतर जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन जाल हे कॉलेजमध्ये सबमिट करावे लागतील. तिकडे तुमचे डॉक्युमेंट्स परत व्हेरीफाय सुद्धा केले जातील. हे डॉक्युमेंट्स परत क्रॉस चेक करतात की कॅन्डिडेटनी जे पण डॉक्युमेंट्स हे ते आणलेले आहेत, जे पण डॉक्युमेंट कॅन्डिडेट सबमिट करतोय ते हे सगळे प्रॉपर आहेत की नाही. तर त्यामुळे सगळे डॉक्युमेंट तुमचे व्हेरीफाय सुद्धा केले जातील. स्ट्रिक्ट व्हेरिफिकेशन नसेल, बट हलक्यामध्ये थोडंफार व्हेरीफाय केलं जाईल. बट काही मेजर प्रॉब्लेम असेल तर त्यावेळी काही तुमच्यासोबत इश्यू सुद्धा होऊ शकतो. एकदा तुम्ही सगळे डॉक्युमेंट सबमिट केले त्याच्यानंतर कॉलेजवाले त्यांच्या स्वतःचा फॉर्म वगैरे देतात. म्हणजे कॉलेजचा एक स्वतःचा फॉर्म सुद्धा असतो, ते तुम्हाला सगळे डिटेल्स वगैरे फिलअप करायचे असतात. तुमचा फोटो आहे ते अटॅच करायचा असतो, पॅरेंटचा फोटो अटॅच करायचा असतो, गार्डियनचा फोटो अटॅच करावा लागतो. तर त्यामुळे ते कॉलेजचे काही फॉर्म फिलिंग वगैरे असते. ती फॉर्म फिलिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काही युनिव्हर्सिटीचे पण फॉर्म भरायला दिले जाऊ शकतात. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कुठल्या मुंबईच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असाल, ते कॉलेज जर मुंबई युनिव्हर्सिटीसोबत ॲफिलेटेड असेल तर ते कॉलेज तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीचा फॉर्म भरायला देऊ शकतं. ते कॉलेजमध्ये तुम्हाला भरायला देऊ शकतं, नाहीतर ते तुम्हाला कॉलेजवाले सांगतील की तुम्ही घरी जाऊन सुद्धा हा फॉर्म तुम्ही भरू शकता. सो डिपेंड आहे प्रत्येक कॉलेज टू कॉलेज. काही कॉलेजेस तुम्हाला म्हणजे ॲडमिशन घेतानाच तिकडे तुम्हाला युनिव्हर्सिटीचा फॉर्म किंवा अँटी रॅगिंगचा फॉर्म हे तुम्हाला भरायला सांगतील. त्याच्यानंतर काही EBCचे पण काही डॉक्युमेंट्स तुम्हाला दिले जाऊ शकतात, म्हणजे काही फॉर्म वगैरे भरायला दिला जाऊ शकतो. डिपेंड्स ऑन कॉलेज, काही कॉलेजेस देतील, काही कॉलेजेस नाही देणार. तुम्हाला सांगतील की तुम्ही घरी जाऊन हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरू शकता. ओके, तर ह्या इकडे तुम्हाला कॉलेजचे काही फॉर्म वगैरे भरावे लागू शकतात. त्याच्यानंतर जी पण कॉलेजची फी आहे ही तुम्हाला पे करावी लागणार आहे. आता ज्या पण कॅटेगरीच्या अकॉर्डिंग ॲडमिशन झालं असेल तर त्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंगच तुम्हाला फी भरायची आहे. आता ही फी तुम्हाला कशी भरायची आहे तर डिपेंड्स ऑन कॉलेज. काही कॉलेजेस DD ॲक्सेप्ट करतात, डिमांड ड्राफ्ट ॲक्सेप्ट करतात. जर तुम्हाला एज्युकेशनल लोन वगैरेच्या विषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही रिस्पेक्टिव्ह बँकमध्ये व्हिजिट करू शकता. त्या कॉलेजवाल्यांना पण तुम्ही विचारू शकता की कोणत्या बँकेमधनं लोन काढलं तर चांगलं होईल, कारण की काही कॉलेजेसचं बँकेसोबत टायअप वगैरे असतं. मग त्या तिकडे तुम्हाला डॉक्युमेंटेशन काम थोडं कमी करावं लागेल. सो एकदा कॉलेजमध्ये पण विचारा की एज्युकेशनल लोन काढायचं आहे, कुठल्या बँकेमधनं काढलं तर बरं राहील. ते कॉलेजवाले तुम्हाला बरोबर सगळं काही माहिती देतील. सो ही सगळी प्रोसेस तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्यानंतर कंप्लीट करावी लागते. मेन म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत आणि ह्याच्यामध्येच तुमचा खूप जास्त वेळ जातो. ह्या काउंटरपासून त्या काउंटरपर्यंत, त्या काउंटरपासून दुसऱ्या तिसऱ्या काउंटरपर्यंत ह्या इकडे तुम्हाला फिरायला लागणार आहे. तिकडे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करावे लागणार आहेत. सो त्याच्यामुळे घरूनच सगळं रेडी करून जा. सगळं स्वतःचं मटेरियल तुम्ही कॅरी करा. स्टॅपलर, परत गम वगैरे जे पण असेल स्वतःचं कॅरी करा. तिकडे गेल्यानंतर काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर अजून काही तुम्हाला डाऊट्स वगैरे असतील तर तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. त्यासोबत कॉमेंट करून सांगा की ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे. आणि कॉमेंट सेक्शनच्या बाजूला यूट्यूबने एक नवीन फीचर दिलं आहे हाईपचं. हाईप केल्याने ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचते. सो त्याच्यामुळे हाईप पण करा ह्या व्हिडिओला, ज्याच्याने अजून जास्त मुलांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचेल. त्या मुलांची पण मदत होईल. आणि जर तुम्हाला अजून काही व्हिडिओज पाहिजे असतील, तुमचे काही व्हिडिओ सजेशन्स असतील तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड